हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मी आत्ता कामावून आलेली आणि आज वाजले मला बरोबर आयटम 8ला 5 कमी आहे का गाई. आज मला खूप काही उशीर झालेला आहे. चला, आणि का 2-3 दिवस झाले खूप काही कामाची दगदग होते, व्हिडिओ वगैरे येत नाही आहे, खूप काही दमल्यासारखं सुद्धा होत आहे. चला, तर मी आता पटकन चहा बनवणार आहे. आणि आज हो, सुमितची फरमाईश पुरी होणार आहे. कोणती आता ते तुम्हाला मी दाखवते. आणि खूप दिवसापासून तुम्हाला म्हणत होता मम्मी पिझ्झा वगैरे बनव, म्हणतात चला आता पिझ्झा वगैरे आम्ही बनवणार आहे. बघू शकता तुम्ही 8ला 5 कमी. आणि मी आत्ता घरी आलेली आहे आणि आईचं काम चालू आहे आता. आणि हो, मी एकदम आहे ना, हे बघा, मी असं हे सर्व घेऊन आलेले सामान येताना. हे काही चीज वगैरे आणलेलं आहे, हे पिझ्झा आहे, काही एक गव्हाचं सुद्धा आणलेलं आहे मी आईसाठी. चला, आणि आता आपण फटाफट बनवून घेऊया. आणि हो, मी हे फ्रीजमधून हे असं काढून ठेवलेलं आहे, चीज वगैरे आणि सोया सॉस वगैरे हे मी घेऊन आलेली आहे. आणि हो, आपण किती वेळा पिझ्झा वगैरे खाण्यासाठी जातो ना, तर आपल्याला हे असे भेटतात, तर मग मी सांभाळून ठेवलेले होते आणि ते सुद्धा मी यूज करणार आहे. चला, काही पण एकदम शॉर्टकटमध्ये बनवणार आहे मी, जास्ती काही साहित्य लागणार नाही आहे आपल्याला. चला, मग मी आता पटापट. आणि बघा आईने किती काळजी घेते. आई बघा, हे बघा, मस्त आईने जामफळ वगैरे सुमितला स्वच्छ धुवून ठेवलेले आहे खाण्यासाठी. आणि चला, हो, ही पण भाजी मी त्याच्यावरती टाकणार आहे. याचं नाव काय आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला पण माहीत नाही आहे. आणि हे बघा सोया सॉस आहे हा, नाही सोया सॉस नाही, हा पिझ्झा सॉस म्हणता याला. हो हो, हे. आणि या काही थोड्याफार भाज्या होत्या, मी याला आहे ना सकाळी असं वाफवून ठेवलेलं आहे आणि आता मी त्याच्यावरती करणार आहे. चला, कारण सकाळी वेळ कमी होता तर म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. चला, आता आपण फटाफट बनवूया. आणि सुमित आला आहे आता. आणि सुमितला आज कसं वाटतं? आज छान वाटतंय. आणि मित्रांनो, आता बा मम्मीने आणला पिझ्झा ब्रेड, पिझ्झा बेस. आता मम्मी ते बनवेन, आता मस्त खाऊ पिझ्झा. चला, आणि त्याला पिझ्झा खूप आवडतो. आणि आम्ही किती वेळा पिझ्झा खाण्यासाठी जातो तर आम्ही असं हे घेऊन येत असतो, चिली फ्लेक्स. चला, आणि आता आम्ही फटाफट करतो आणि सुमित मग तुम्हाला दाखवणार आहे. एक गोष्ट पण दाखवतो थांबा. ते दाखवलं बेटा मी. चीज आहे बा, हो, आता मस्त भरून भरून चीज टाकू. हां, ऐकलं का सुमित? ह्या भाजीचं नाव काय रे? ही भाजी सांगतं मला, तुला ओळखता येत असेल. इटालियन बेसिल आहे, इटालियनची बेसिल आहे. हां हां, लिव्स आहे इटालियन. मी त्यांना सांगितलं होतं काय म्हणता, ताई आणि मावशींना, की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला, तर सुमित ते त्याचं नाव सांगून दिलेलं आहे, इटालियन बेसिल. बघा, मला सुद्धा माहीत नव्हतं पण मी घेतली येताना. चला, ओके. आणि बघा सुमित मला आहे ना हेल्प करत आहे. आणि याला मी मस्त छान काय लावून घेतलं आहे, सुमित त्याला बटर लावलं आहे, बटर लावून घेतलेलं आहे. आणि सुमित आता मस्त ते करतोय. चला, आता आम्ही करून बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता मस्त याच्यावर काय ठेवलं आहे, चीज स्लाइड. मला आहे ना असे याचे नाव काही माहीत पडत नाही, म्हणून मी सुमितला विचारते बरं का. कारण मी म्हणजे या वस्तू वापरते मी, पण मला एवढं काही माहीत पडत नाही त्याच्यातलं. म्हणजे मी याला काय म्हणते सुमित, याला बटर म्हणून देते मी. चला, आणि आता तो ठेवणार आहे याच्यावरती. चला, मस्त आता आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावरती. चला, आणि आता हे मस्त होणार आहे. आणि बघूया आता आपला पिझ्झा कसा झालेला आहे. घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये आम्ही पिझ्झा बनवलेला आहे. आणि ही भाजी मी सकाळी मिस्टरांना करून दिलेली होती, म्हणून मी त्याच्यामध्येच करून दिले. आणि तुम्ही म्हणा त्याच्यात का काढलेलं आहे, कारण मी पॅकेट छोटा आणलेलं होतं म्हणून मी याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. चला, आणि आपलं घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपण पिझ्झा बनवलेला आहे. मित्रांनो, आम्ही बाहेरून पिझ्झा आणतो, त्या ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स ते जर ठेवतात, तर आम्ही घेऊनच येत असतो घरी. चला, आणि आता सुमित बघतोय खाऊन. एक नंबर आलं ना बाहेरसारखं टेक्स्चर. येस. मी आता आई करता सुद्धा बनवलेला आहे गव्हाचा, आहे ना भैया, गव्हाचं बनवलेलं आईला. कारण आई नाही म्हणत होती, पण मी आईला बोलली आई तू पण खा का गाई. अरे चला,
आणि सुमित आता याच्यामध्ये टाकणार आहे. मोजरेला सीड्स टाकतोय मित्रांनो मी, अमूलचं हे. आणि खरंच खूप भारी बनवतोय आता तो. मित्रांनो अशी वस्तू मला लय आवडतं बघा. हा त्याला आहे ना एकदम फेवरेट आहे बरं का असं. पण चटरपटर. मी त्याला खूप बोलत असते. मित्रांनो पाहतो आपले तयार आहे. हो मित्रांनो, हे पहा पिझ्झा मीनी पप्पासाठी तयार केलेला आहे. आता पप्पाला आपण विचारू की कसं झालंय. बघा सुमितने तुमच्यासाठी पिझ्झा बनवलेला आहे बघा. बघू आता कसा बनवलाय. आणि सांगा सुमितने केलेला आहे कसं झाला. सुमितने आज मला खूप काही हेल्प केलेली आहे. असं आहे का? बघू आता. बघा आता तो जवळ घे थोडा. गरम आहे ना. कसा आला. छान बनवा. थँक्यू पप्पा. छान झालं, छान. खाली जमला पिझ्झा जमला. जमला.